नमस्कार, किचन फूड विथ मेघा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मोकळा झुणका. त्यासाठी मी साहित्य घेतले: 1 वाटी बेसन, 7-8 लसूण पाकळ्या, 3 मीडियम साईज कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 पाव पत्तागोबी बारीक चिरून घेतलेली आहे. तर मी आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये बेसन छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. बेसन पीठ भाजताना गॅस मीडियम आचेवरतीच ठेवायचा. तर आता बेसन पीठ आपलं झालेलं आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातले. आता मोहरी, जिरं, त्याच्यानंतर लसूण मी ठेचून घेतलेला आहे. आता ठेचलेला लसूण घालून छान परतून घ्यायचं. लसूण झाला की लगेच कांदा घालून घ्यायचा. त्याला छान परतत राहायचं. आता चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट घालून छान परतून घ्यायचं. थोडासा कोथिंबीर आणि पत्तागोबी घालून घ्यायची. पत्तागोबी ही छान शिजेपर्यंत गॅसवरती ठेवायची. मी आता झाकण ठेवलेले आहे. गॅस मीडियम आचेवरतीच आहे. अधूनमधून त्याला परतत राहायचं. तर आता आपली पत्तागोबी शिजलेली आहे. आता थोडं थोडं करून यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं. एका हाताने बेसन पीठ घालायचं, एका हाताने परतून घ्यायचं. पाण्याचा थोडा शिरकाव टाकायचा. 2 मिनिटं झाकण ठेवायचं. तर आपलं मोकळा झुणका झाले. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.